हॅलो, हाय, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर जी काही आपली कोकणी फ्रूट सिरीज जी चालू आहे त्याच्यामध्ये आजचा व्हिडिओ येणार आहे. तर प्रत्येकाच्या घरोघरी जी भाजी बनते आणि एप्रिल मेमध्ये ज्या भाजीला प्रचंड मागणी असते ती भाजी म्हणजेच आपली काजूची भाजी. तर आज आपण काजूची भाजी बनवणार आहोत. तर काजूची भाजी बनवण्याची वेगवेगळ्या पद्धती आहेत. तर वाटणमध्ये बनवलं जातं, कांदा टोमॅटोमध्ये बनवलं जातं, खोबऱ्यामध्ये बनवलं जातं. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीमध्ये बनवली जाते. पण आपण आज कांदा टोमॅटोमध्ये बनवणार, एकदम सोपी साधी सरळ रेसिपी आहे. तर दुपारच्या जेवणामध्ये आपल्याला खायची आहे. तर चला मी दाखवते कशा पद्धतीने. आणि आपण ज्या काजू वापरणार आहोत त्या सुकलेल्या काजू आहेत, म्हणजेच आपण ज्या गर काढून उन्हामध्ये सुकवतो त्या काजू आहेत. तर चला, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. एकदम झटपट भाजी आहे आणि प्रत्येकाच्या घरोघरी ही भाजी बनते. आणि मेन म्हणजे सगळ्यात महाग भाजी म्हणून कोकणातली ओळखली जाते. आता त्याचा सीझन ऑलमोस्ट संपत आलेला आहे, पण बऱ्यापैकी आता म्हणजे घरामध्ये भाजी वगैरे केली जाते ज्या सुकवलेल्या काजू असतात त्यांची. तर चला डायरेक्ट किचनमध्ये जाऊया आणि भाजी करायला आपण सुरुवात करूया. तर इथे आपण ज्या काजू घेतलेल्या त्या सुकवलेल्या काजू आहेत. तर इथे पाणी गरम करत ठेवलं आहे. जसं आपण ओल्या काजू जेव्हा नुकत्याच कापलेल्या काजू जशा गरम पाण्यात टाकतो भाजीसाठी, त्याच पद्धतीने इथे आपण टाकणार आहोत. आणि सगळ्यांच्या आवडीची भाजी आहे, त्याच्यामुळे कुठल्याही पद्धती वाटणामधली असली, खोबऱ्यामधली असली, त्याच्यानंतर कांदा टोमॅटोमध्ये असली तरी खूप भाजी छान लागते. तर ह्या ज्या काजू आहेत त्या वेंगुर्ला काजू आहेत, त्याच्यामुळे थोडा वेळ लागतो ह्यांना शिजायला. त्याच्यामुळे मी ते पाण्यात टाकून ठेवलं. ते बघा मस्तपैकी गरम पाण्यात एक 5-10 मिनटं छानपैकी ठेवायचं, त्यांच्यावर काढायचं. इथे कांदा टोमॅटो मी कापून घेतले आहे ऑलरेडी. कांदा बारीक एकदम मस्तपैकी कापून घ्यायचं. तर इथे बघा मस्तपैकी बुडबुड यायला लागले बघा छोटे छोटे. तर छानपैकी काजू आपल्या त्या छानपैकी पाण्यामध्ये मुरतात. आता या काजूची भाजी म्हटलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी येतं आणि प्रत्येकाच्या घरोदारीच ही भाजी बनते. कोकणातली महाग भाजी म्हणून ही ओळखली जाते. पण बनवायला पण मजा येते. आणि माझ्या हातची मी फर्स्ट टाईम काजूची भाजी बनवणार आहे. आणि तशी ही जी रेसिपी आहे ती तुम्ही पण फॉलो करून तुम्हीसुद्धा बनवू शकता. तर हा जो व्हिडिओ आहे तो आपल्या कोकण फ्रूट सिरीजच्या मार्फतच येणार आहे, त्याच्यातलाच हा व्हिडिओ आहे. जसे आपले रेग्युलर व्हिडिओ येतात त्याच पद्धतीने आपले सिरीजचे पण व्हिडिओज येतात. तर इथे बऱ्यापैकी वेळ झालेला आहे आणि छानपैकी ज्या काही काजू आहेत त्या पाण्यामध्ये छानपैकी मुरलेल्या आहेत. आता आपण ह्या काढणार आहोत. आता ह्यांची साल आपण आधीच काढलेली होती, त्याच्यामुळे यांचा शिजल्यानंतर कलर बघा कसा दिसतोय. शिजले म्हणजे थोडेसे शिजलेले आहेत. त्याच्यानंतर आपण जेव्हा भाजी करायला घेऊ तेव्हा आपण शिजवू, फक्त थोडा टाईम जास्त लागतो यांना शिजायला. तर इथे आपण आता कढई ठेवणार आहोत आणि त्याच्यानंतर थोडं तेल तापत ठेवून त्याच्यानंतर कांदा आणि टोमॅटो छानपैकी ब्राऊन झाल्यानंतर आपण मग बाकीचे मसाले वगैरे टाकू. आता कोणते मसाले वापरायचे, काय मसाले वापरायचे हे तुम्हाला पुढे मी दाखवेनच. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर इथे आपले घरचे मसाले घेतलेले आहेत, त्याच्यानंतर काजू आहे, टोमॅटो आहे, त्याच्यानंतर आपले हे पण मसाले घेतलेले आहेत जे खातू मसाले वगैरे आपण जे वापरणार आहोत ते. तर सगळ्यात आधी आपण तेल घालणार. तर तेलाचं जे काही प्रमाण असेल ना ते तुमच्यानुसार ठेवायचं. तुम्हाला जे जास्ती हवं तर जास्त ठेवा, कमी हवं तर कमी ठेवा. तर इथे बघा मी थोडंसंच तेल घेतलेलं आहे. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही थोडं नंतर ॲड करू शकता. जसं की आता वाटणाच्या वगैरे भाजी असते त्यांना थोडं तेल कमी लागतं, पण कांदा टोमॅटोला थोडं तेल जास्त लागतं. नंतर मग तेल आपोआप सुटतं. पण खोबऱ्यामध्ये पण खूप छान लागते. त्याच्यानंतर ते बघा मी कांदा वगैरे टाकून घेतला आहे. मोहरी, कांदा वगैरे सगळं टाकलेलं आहे. आणि कांदा मस्तपैकी ब्राऊन होऊन द्यायचा छानपैकी. आणि जेवढं तुम्हाला छान हलवता येतील तेवढं छानपैकी हलवून घ्यायचं मस्तपैकी. ते बघा मी हलवायला घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही भाजी बनवू शकता. आणि नक्की कमेंट करून सांगा की कसा व्हिडिओ वाटला, काय वाटलं. तुमचे काही क्वेश्चन असेल तर नक्की ह्या चॅनलच्या मार्फत तुम्ही सांगू शकता. जे प्रोडक्ट मी टॅग करते तर ते तुम्ही तिथून जाऊन परचेस करू शकता. आता ह्याच्यामध्ये मी तमालपत्र टाकलेलं आहे मस्तपैकी. सो मला नंतर थोडं आठवण झाली, म्हटलं चला टाकूया. खूप छान स्मेल येतो आणि सुकलेले आहेत त्याच्यामुळे मस्त स्मेल येतो. इथे मी थोडं तेल वाढवते कारण की थोडं सुकं सुकं दिसतं त्याच्यामुळे. तर इथे मस्तपैकी कांदा, त्याच्यानंतर कांदा छानपैकी फ्राय झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकणार आहोत. तर अशा पद्धतीने काजूची भाजी तुम्ही बनवू शकता. बघा कांदा थोडा बऱ्यापैकी झालेला आहे. आणि जर्मरची आपण कढई इथे वापरलेली आहे मस्तपैकी. त्याच्यामुळे छान भाजी वगैरे आम्ही ह्याच्यातच बनवतो कढईमध्ये. बऱ्याचशा ज्या काही भाज्या आहेत त्या कढईमध्येच आपण बनवतो. त्याच्यामुळे इथे बघा छानपैकी आपला जो कांदा आहे तो परतायला सुरुवात झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण थोड्या वेळाने मसाले टाकणार आहोत. आणि त्याच्या आधी आपण टोमॅटो टाकणार आहोत. आता मसाले काय आपले गावचेच घरचेच मसाले आहेत. त्याच्यामुळे काय आपण बाहेरचे पण थोडे वापरणार आहोत, पण घरचे पण वापरणार आहोत. तर इथे मी थोडा चिकन मसाला घेतला. थोडा मग चिकन मसाला पण छान लागतो टाकून. त्याच्यानंतर मी नंतर
खातू मसाल्याचं एक जे काही थोडा मिरची आहे खातू मसाल्याचं त्याचा एक घेतलेला आहे. छान कलर येतो भाजीला आणि आपले घरचे मसाले आहेत ते. तर इथे आपला जो काही कांदा आहे तो छानपैकी परतून झालेला आहे बऱ्यापैकी. आता त्याच्यामध्ये आपण काय टाकणार आहोत तर टोमॅटो टाकणार आहोत. तर इथे बघा मी टोमॅटो टाकायला घेतलेला आहे आणि टोमॅटो तुम्हाला जास्ती हवे तर तुम्ही जास्ती पण टाकू शकता. ग्रेव्ही जर तुम्हाला कांदा टोमॅटोची ग्रेव्हीमध्ये जर भाजी करायची असेल ना तर थोडं टोमॅटोचं प्रमाण जास्त ठेवायचं. तर इथे बघा मस्तपैकी हलवून घेते आणि त्याच्यानंतर आपण थोडं छानपैकी मुरलं की त्याच्यानंतर आपण मसाले वगैरे टाकणार आहोत. टोमॅटो वगैरे मस्तपैकी टाकलेला आहे. आता ह्या ज्या भाज्या आहेत ना ह्या आता तसं बघायला गेलं तर सीझन संपत आलेला आहे काजूंचा. बऱ्यापैकी संपुष्टात आलेलाच आहे. मग पावसाळ्यात वगैरे ह्या ज्या काजू सुकवलेल्या असतात ना त्यांच्या भाज्या मग केल्या जातात. आणि मेन म्हणजे ना जसं आपण ओल्या काजू कापून जशा बनवतो त्याच पद्धतीने ह्या भाज्या बनवतो. फक्त यांना थोडं वेंगुर्ला काजूला जरा शिजायला थोडा टाईम जातो. तर मसाले वगैरे आपले टाकून झालेले जे तुम्हाला दाखवलं तेच मसाले आपण टाकलेले आहेत घरचे मसाले वगैरे. तर आता त्याच्यामध्ये आपण कांदे आपलं हे काजू वगैरे सगळे आपण टाकून घेणार आहोत. तर अशी मस्तपैकी छानपैकी कांदा टोमॅटोमध्ये मस्त अशी भाजी होते. आता कधी-कधी काय होतं की एका हातामध्ये माझा फोन असतो, एका हाताने माझं मग बाकीचं सगळं काम चालू असतं. त्याच्यामुळे थोडा कॅमेरा हलतो ते ठीक आहे, थोडं समजून घ्या. त्याच्यानंतर मग आपण हे छानपैकी हलवून झाले की थोडं पाणी टाकणार आहोत आणि थोडा वेळ छानपैकी शिजवून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने तुम्ही भाजी बनवू शकता कांदा टोमॅटोमध्ये. एकदम सोपी सरळ जशी आपण बाकीच्या भाज्या कांदा टोमॅटोमध्ये करतो त्याच पद्धतीने काजूची पण भाजी जर तुम्ही तशी केलीत ना तर खूप मस्त लागते. तुम्हाला जे पाहिजे मसाले तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. असं नाही की तुम्ही घरचेच मसाले केले पाहिजे. ह्याच्यामध्ये कुठलाही मसाले जरी तुम्ही टाकला, चिकन मसाला वगैरे टाकला ना तरी खूप मस्त फ्लेवर येतो आणि काजूची भाजी खूप चवीला पण छान लागते. तर आता आपण मीठ टाकतोय. तुम्हाला जेवढं मीठ हवं तेवढं तुम्ही टाकू शकता. कमी प्रमाणच ठेवायचं पहिलं. नंतर तुम्हाला वाटलं तर तुम्ही त्याच्यामध्ये जास्ती टाकू शकता. तर अशा पद्धतीने मी माझ्या स्वतःच्या हातून मस्तपैकी अशी छानपैकी काजूची भाजी बनवलेली आहे. भलेही सीझन संपत आला आहे, पण काजूची भाजी तुम्ही कधीही करा, खाऊशीच वाटते आणि चवीला पण मस्त लागते. तर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आता आपण याच्यामध्ये पाणी थोडं ॲड केलेलं आहे आणि नंतर मग आपण छानपैकी झाकण मारून तसंच ठेवणार आहोत. तर इथे बघा छानपैकी मी थोडं हलवून घेतलं आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यावरती झाकण मारणार. आता झाकण का मारणार? थोडी वाफ धरली तर तेवढी काजूची भाजी पटकन शिजेलसुद्धा आणि छानपैकी मुरेलसुद्धा. जे काही मसाले आपण टाकलेले आहेत ते पण चांगले मुरतील. तर तुम्हाला जे वाटतील मसाले तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. तमालपत्राचा छान वाससुद्धा सुटला होता कारण की मी त्याच्यामध्ये पानं टाकली होती म्हणून. तर आता आपण याच्यावरती छानपैकी झाकण ठेवणार आहोत. तर असंच 5-10 मिनटं छानपैकी ठेवायचं. बघायचं काजू जर शिजले असेल तर थोडं त्याच्यामध्ये परत पाणी टाकायचं नाही आणि शिजली नसेल तर थोडं पाणी ॲड करायचं आणि नंतर मग करायचं. जर तुम्ही पाणी नाही टाकलत ना आणि असंच जर 10 ते 15 मिनटं ठेवलं तर काजूची भाजी खालून लागत येणार, म्हणजे करपत येणार. त्याच्यामुळे थोडं पाणी टाकायचं आणि मगच शिजत ठेवायचं. थोडा हा काजू शिजायला टाईम जातो, त्याच्यामुळे थोडा वेळ जातो. तर इथे बघा बऱ्यापैकी आता झालेल्या आहेत. मी थोडं पाणी अजून थोडं ॲड केलं होतं त्याच्यामुळे. आणि जर तुम्हाला रसभाजी हवी असेल तर तुम्ही अशीच पण भाजी ठेवू शकता. तर अशा पद्धतीने छानपैकी आपला कलर पण आलेला आहे बघा काजूच्या भाजीला आणि छानपैकी कांदा टोमॅटोमध्ये मस्त ग्रेव्हीसुद्धा झाली आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर बघा मस्तपैकी आपली जी भाजी आहे ती तयार झालेली आहे आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर अशी झटपट अशी भाजी तुम्ही घरच्या घरी बनवू शकता मस्तपैकी सुकलेल्या काजूंपासून. तर चला असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.